Good evening, my dear children. Today is Saturday. The date today is the 26th of December 2020. Class, in our last period, all of you have learnt this poem. The name, please don't read this poem. And I remember all of you have done this English workshop, question number 2, 3 and 4. Today we are moving ahead. Let's begin from question number 5. Today we are going to complete question number 5, question number 6 and then question number 7 and language study. Now first of all, let's see what is here in this question. Read the lines given in this table, discuss what they mean and when they might be used, then use your imagination and name situations which these lines may be used by different speakers. Here are 3 columns. The first column is lines, situation, speaker. काय आहे हा प्रश्न? आय विल एक्सप्लेन यू. काय सांगितलं इथे की दिलेल्या ह्या तक्त्यामध्ये रकान्यांमधील ओळी ज्या आहेत, या लाईन्स ज्या आहेत, यू हॅव टू रीड इट केअरफुली, काळजीपूर्वक वाचा. मग तुमची इमॅजिनेशन वापरून, तुमची कल्पनाशक्ती वापरा आणि ही बोलणाऱ्या व्यक्तीने, हा जो स्पीकर आहे त्या बोलणाऱ्या व्यक्तीने ही वाक्य कोणत्या सिच्युएशनमध्ये, कोणत्या प्रसंगी बोलली असावीत ते तुम्हाला लिहायचं आहे इथे. सो आय विल एक्सप्लेन यू फर्स्ट. आता पहिलं वाक्य एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. लाईन्स आहेत, सेंटेन्सेस आहेत. जस्ट मूव along now. There's nothing have to see. अर्थ काय होतो? चला आत्ताच्या आत्ता निघून जा सगळे इथून. काय आहे इथे बघायला? काय बघायचं आहे तुम्हाला? आता हे जे वाक्य हे कुठल्या सिच्युएशनला बोललं जातं मोस्ट ऑफ ऑल? म्हणजे प्रसंग कधी काय असतो तर बघा, आपल्या घरात जर भांडण चालू असेल आणि ते भांडण चालू असताना समजा 2 भावांचं भांडण चालू आहे, 2 बहिणींचं भांडण चालू आहे, तर ते बघायला जर आजूबाजूची लोकं आलेली असतील, खिडकीतून दरवाजातून डोकावत असतील, तर आपण चिडून हे वाक्य म्हणतो, जस्ट मूव अलॉंग नाव, देअर इज नथिंग टू सी. चला निघून जा इथून, काही नाही आहे पाहण्यासारखं, चला काय आहे पाहायचं तुम्हाला? मग आता ती सिच्युएशन कुठली तर ते लिहायचं. आता इथे एक सिच्युएशन दाखवले बघा. पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन 2 ब्रदर्स. 2 भावांमध्ये भांडण चालू असेल तर ते बघायला लोक थांबलेले आहेत, असा तो प्रसंग आहे आणि त्या लोकांना उद्देशून हे वाक्य बोललेलं. किंवा कधीकधी 2 फ्रेंड्स आर फायटिंग विथ इच अदर अँड वन ऑफ द फ्रेंड से टू द पीपल दिस लाईन. कधीकधी 2 मित्रांमध्ये भांडण चालू असेल तर त्यापैकी एक मित्र लोकांना असं रागाने उद्देशून बोलतो. हे झालं. आता इथे हा स्पीकर म्हणजे काय? तर हे वाक्य बोललेला, हे सेंटेन्स बोललेला कोण बरं असू शकेल, कोण असेल ते इथे लिहायचं, अंदाज करायचा. प्रत्येकाचं उत्तर सेमच असेल असं नाही. आता इथे स्पीकर कोण दिलं आहे, हे वाक्य बोलणारा माणूस कोण असेल? अ फ्रेंड ऑफ द 2 ब्रदर्स. 2 भावांचा एखादा मित्र असू शकतो तो. हू इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट tells the people. A friend of the 2 brothers who is trying to stop the fight tells the people. असा मित्र की जो त्या 2 भावांचं भांडण थांबवण्यासाठी त्यांच्यामध्ये पडलेला आहे आणि तो लोकांना हे सांगतोय. मग स्पीकर कोण? तर अ फ्रेंड. तर अशा प्रकारे तुम्हाला
ही प्रत्येक सिच्युएशन म्हणजे प्रत्येक लाईन बघायची, ते वाक्य कुठल्या सिच्युएशनमध्ये बोललं गेलं असावं, आपली इमॅजिनेशन वापरायची, आपली कल्पनाशक्ती वापरायची, तो प्रसंग इथे लिहायचा असा थोडक्यात, आणि ते वाक्य कोण बोललं असेल त्याचं नाव इथे लिहायचं. आता मी हे वाक्य तुम्हाला सांगते पहा. जसं की आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मी तुला एकदा सांगतो, हां, नम्रपणे सांगतो एकदा, मला दुसऱ्यांदा, ट्वाईस म्हणजे दुसऱ्यांदा सांगायला लावू नकोस. हे वाक्य मोस्ट ऑफल कधी होतं? आई किंवा वडील, अ यंग बॉय इज डिमांडिंग मनी और डिमांडिंग समथिंग फ्रॉम हिज फादर और मदर. एखादा लहान मुलगा आपल्या आईकडून किंवा वडिलांकडून एखाद्या गोष्टीचा हट्ट करत असेल, डिमांड करत असेल, तर त्या प्रसंगी आई किंवा वडील हे वाक्य बोलू शकतात. तर सिच्युएशन तुम्ही अशी वापरू शकता. अ यंग बॉय इज डिमांडिंग मनी और समथिंग फ्रॉम हिज फादर. मग आता हे वाक्य कोण बोलणार असेल? जर फादरकडून तो मागतो आहे, हा प्रसंग आहे, तर स्पीकर मस्ट बी अ फादर. फादर इज वॉर्निंग दॅट यंग बॉय नॉट टू आस्क मनी फॉर दिस पर्पज. वडील त्याला सांगत आहेत त्या लहान मुलाला की तू हे मागू नकोस. तर बोलणारं कोण असेल? स्पीकर. हे वाक्य बोलणारं फादर असू शकतात. तर थर्ड लाईन, थर्ड डायलॉग, दिस इजंट युअर्स, इट्स माइन. हे तुझं नाही आहे, ते माझं आहे. आता हे वाक्य जे आहे, हे वाक्य कोणत्या सिच्युएशनमध्ये मोस्ट ऑफ ऑल बोललं जातं? टू स्टुडंट्स आर क्वॅरलिंग ओव्हर अ possession of a ruler in the class, or the two students or two friends, two boys or two girls are arguing for the same pen. एकाच पेनसाठी समजा दोन मुलं भांडत आहेत, तर त्याच्यातला एक जण कोणतरी असं बोलतो, दिस इजंट युअर्स, इट्स माइन. हे तुझं नाही आहे, माझं आहे. इजंट युअर्स, इट्स माइन. तुझं नाही आहे, माझं आहे. मग इथे आपल्याला म्हणता येईल द टू स्टुडंट्स किंवा द टू बॉईज आर आर्ग्युईंग फॉर अ सेम पेन, फॉर सेम पेन. एकाच पेनसाठी किंवा एकाच वस्तूसाठी दोन मुलं भांडत असतील तर. मग आता स्पीकर कोण असू शकतो? वन ऑफ द स्टुडंट्स टेल दिस टू दी अदर. त्या दोनपैकी वन ऑफ द स्टुडंट म्हणजे एक मुलगा किंवा वन ऑफ द बॉय टेल्स टू द अदर. एक मुलगा दुसऱ्या मुलाशी बोलतो आहे, हे असं वाक्य आपण इथे स्पीकर टाकू शकतो. फोर्थ वन, इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. म्हणजे काय? इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट म्हणजे तू आता ताबडतोब इथून क्विट नाही केलंस. क्विट म्हणजे काय? निघून जाणे, चालतं होणे. आत्ता इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. कॉप मीन्स पोलीस. मी ना तुला आत्ताच्या आत्ता तू ताबडतोब इथून चालता हो, क्विट कर. नाही तर आय स्वेअर, नाही तर मी शपथ सांगतो, आय स्वेअर शपथ, खरंच सांगतो, मी पोलिसांना बोलवेन. हे वाक्य कोणत्या सिच्युएशनला बोललं जाईल ते सिच्युएशन तुम्हाला शोधून इथे लिहायचे. आता एखादं असं तुम्ही सांगू शकता, अ बुली इज थ्रेटनिंग अ पर्सन फॉर नो कॉज. एखादा माणूस एखाद्याला धमकावत असेल तर त्या ठिकाणी हे वाक्य तो बोलू शकतो भीती दाखवण्यासाठी. थ्रेटनिंग म्हणजे काय? थ्रेटनिंग म्हणजे भीती दाखवणे, धाक दाखवणे, धमकी देण्यासाठी. अ बुली इज थ्रेटनिंग अ पर्सन. एखादी व्यक्ती एखाद्या पर्सनला उद्देशून हे वाक्य बोलते. मग आता इथे काय कोण बोलत असेल? हे वाक्य बोलणारा स्पीकर कोण असेल ते आपल्याला इथे लिहायचं आहे. द पर्सन हू वॉज थ्रेटन्ड टेल्स द बुली. तो माणूस जो आहे, तो समोरचा माणूस, तो त्या बुली म्हणजे जो धमकावतो आहे त्याला हे वाक्य बोलू शकतो. आता ही सिच्युएशन. फिफ्थ वन, 1 2 3 4 5th. येस, इट इज टू लेट नाव. खूप उशीर झाला आहे आता. आता बघा, काल ग्रीटिंग कार्ड बनवण्याची स्पर्धा होती, बरोबर ना? ज्यांनी 12 नंतर कार्ड्स पाठवले असतील त्यांना सरांनी सांगितलं असेल, इट इज टू लेट नाव, खूप उशीर झाला आहे.
हां, सर गेव यू द टाईम टिल 12 o'clock अँड यू सेंड द ग्रीटिंग कार्ड आफ्टर 12. हे सिच्युएशन आहे. तर मग ही व्यक्ती कोण असेल बोलणारी? अ टीचर वॉर्न हिज स्टुडंट्स, हे तुम्ही सांगू शकता. किंवा एखाद्या वेळेस कधी कधी असं पण असतं, इट्स टू लेट नाव, खूप उशीर झाला आहे आता. हे बोलणारा डॉक्टर पण असू शकतो. माझा हात थोडासा आज थरथरतो आहे, सो आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. माय हँड इज शेकिंग, नो रिझन फॉर दॅट. सो इट्स टू लेट नाव. अ पेशंट डाईज बिफोर डॉक्टर्स अरायवल. कधी कधी बघा, एखादा पेशंट डॉक्टर येण्यापूर्वी मरतो. डॉक्टर येण्यापूर्वी मरतो, पासेस अवे. तर त्यावेळेला तो डॉक्टर म्हणतो की आता खूप उशीर झाला आहे तुम्ही मला बोलून, की किंवा मी खूप उशीर आलो. सो अ फॅमिली मेंबर टेल्स द डॉक्टर. डॉक्टर येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मग फॅमिली मेंबर डॉक्टरला उद्देशून बोलतो की इट्स टू लेट नाव डॉक्टर, असं. नाव सिक्स्थ डायलॉग. हियर्स वॉट यू विल हॅव टू डू. हियर्स वॉट यू विल हॅव टू डू म्हणजे काय? तू काय केलं पाहिजेस ते, तू काय करायला हवं, म्हणजे यू विल हॅव टू डू, तू काय केलं पाहिजेस ते बघ आधी. आता हे वाक्य कधी बोलतं? तर अ पर्सन आस्क फॉर अ सोल्युशन टू हिज प्रॉब्लेम. एखादा व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या अडचणीतून सोल्युशन सांगत असेल, उपाय सांगत असेल, तर त्यावेळेला हे वाक्य बोलू शकतो. अ पर्सन आस्क फॉर सोल्युशन टू हिज प्रॉब्लेम. एखादी व्यक्ती, येस वॉट यू विल हॅव टू डू. तर एखादी व्यक्ती एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन विचारत असेल तर ही सिच्युएशन असू शकते. आणि मग त्याला तो समोरचा व्यक्ती तो सोल्युशन सांगतो, सोल्युशन म्हणजे उपाय सांगतो. तर ती व्यक्ती काय म्हणणार? हे वाक्य म्हणणार, येस वॉट यू विल हॅव टू डू. हे बघ, हे तू असं करायला हवंस, तू काय करायला हवंस, हे असं करायला हवंस, असं त्याचा अर्थ होतो. मग स्पीकर कोण असेल या वाक्याची? अ पर्सन्स फ्रेंड टेल्स हिम. त्या व्यक्तीचा मित्र त्याला सांगतोय, असं हे असू शकतं. तर हा तो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नाव दिस क्वेश्चन नंबर 6. ॲड 1 or 2 लाईन्स बिफोर or आफ्टर द लाईन्स गिवन बिलो टू प्रिपेअर ए शॉर्ट डायलॉग. या 4 वाक्यांमधून आपल्याला एक शॉर्ट असा डायलॉग तयार करायचा आहे. पण हे वाक्य, हे जे दिलेलं वाक्य आहे, या वाक्याच्या अगोदर किंवा नंतर, आधी तुम्ही वाक्य जोडा किंवा या वाक्याच्या नंतर वाक्य जोडा, आणि तुम्ही छानसा असा छोटे छोटे डायलॉग तुम्ही तयार करू शकता. आता फर्स्ट वन जे आहे ते आपण बघूया. ॲड लाईन्स त्याच्यात ॲड करायचे. फर्स्ट डायलॉग आहे, इट्स ओनली मींट फॉर मी. इट्स ओनली मींट फॉर मी म्हणजे काय? ते फक्त माझं आहे, माझं एकट्याचं. मग आता इथे तुम्ही डायलॉग तयार करू शकता. अ बॉय सेज, आय वॉन्ट 2 more लाडूज मदर. समजा आता इथे वाक्य असं आहे, इट्स ओनली मींट फॉर मी. तुम्ही एखाद्याकडे काहीतरी मागा, आय वॉन्ट 2 लाडूज मदर. आई मला 2 लाडू दे. तर आई काय म्हणेल? समजा आई मस्करीत म्हणाली, इट्स ओनली मींट फॉर मी, नाही ते फक्त माझ्यासाठी बनवले, असं बोलू शकते. किंवा आणखी एखादं वाक्य तुम्हाला असं पण म्हणेल, विल यू प्लीज अलाव मी टू यूज युअर बॅट, युअर पेन. विल यू प्लीज अलाव मी टू यूज युअर पेन. एखादं मूल म्हणालं तर समोरचा मुलगा त्याला सांगतो, नाही, नो सॉरी, इट्स ओनली मींट फॉर मी, नाही ते फक्त माझं आहे, मी एकटाच बघणार ते. अशा प्रकारे तो बोलू शकतो कदाचित. आता पहा पुढचं वाक्य, दॅट इजंट व्हेरी नाईस. काय वाक्य आहे? दॅट इजंट व्हेरी नाईस म्हणजे काय? ते तितकंसं चांगलं नाही. दॅट इजंट व्हेरी नाईस, ते फारसं चांगलं नाही, किंवा तू फारसं चांगलं केलेलं नाहीस, असं जर वाक्य आहे. तर या वाक्यासाठी कसं वाक्य करता येईल, डायलॉग तयार करता येईल?
समजा अगोदर आपण वाक्य दॅट इजंट व्हेरी नाईस. फादर सेज व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग विथ द डॉग. दीपा म्हणाली आय एम पुलिंग इट्स टेल, आय लाईक इट. मी ना कुत्र्याची शेपूट ओढते. बाबा त्याला म्हणतात नो नो डोंट डू इट, दॅट इजंट व्हेरी नाईस, द डॉग माईट बाईट यू. तो कुत्रा तुला चावेल असं बाबा त्याला म्हणतात. दॅट इजंट व्हेरी नाईस फॉर यू. किंवा समजा अ बॉय सेज आय एम जम्पिंग फ्रॉम द फर्स्ट फ्लोअर. नो नो दॅट इजंट व्हेरी नाईस. नको असं करू नकोस, ते चांगलं नाही होणार, असं करू नकोस. म्हणजे आधी आपण वाक्य किंवा असं पण म्हणता येईल किंवा बघा एखादा लहान मुलगा असतो, तो म्हणतो आय एम क्लाइम्बिंग अप दिस ट्री. मदर सेज नो नो दॅट इजंट व्हेरी नाईस फॉर यू. नको नको असं काही करू नको, चांगलं नाही आहे, तुला जमणार नाही. थर्ड सेंटेन्स यू रिअली हॅव टू स्टॉप. तुला ना आता खरंच थांबवावं लागेल. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुला खरंच थांबावं लागेल. आता हे वाक्य जर आहे तर या ठिकाणी तुम्हाला कसं वाक्य करावं लागेल, कसं काय करावं लागेल जरा विचार करा बरं. तुला हे यू रिअली हॅव टू स्टॉप. आता समजा एखादा मूल आहे, तो बसला आहे आणि आईने पुढ्यात खूप सारे बिस्किट्स ठेवले आणि खातोय. तो चालूच आहे त्याचं खाणं, थांबतच नाही आहे. आणि ते सगळं खाऊन झाल्यानंतर मग परत आईला सांगतो की चॉकलेट्स आहेत आणि आईला सांगतो मदर आय वॉन्ट मोर चॉकलेट्स. आई मला खूप अजून चॉकलेट्स हवे. त्यावेळेला आई हे वाक्य म्हणू शकते यू रिअली हॅव टू स्टॉप नाव. यू हॅव ऑलरेडी इटन सो मेनी चॉकलेट्स, सो मेनी बिस्किट्स. नाही आता तुला थांबलं पाहिजे, तू पुष्कळ खाल्लेस. बरोबर की नाही. आता हे वाक्य पहा. देअर्स ओनली वन सोल्युशन. असं वाक्य देअर्स ओनली वन सोल्युशन म्हणजे काय, यावर आता एकच उपाय आहे. यावर आता एकच उपाय, देअर्स ओनली वन सोल्युशन. मग ह्याच्यावर काय वाक्य करता येईल पहा. आता समजा फॉर एक्झाम्पल माय फ्रेंड सुमन इज नॉट टॉकिंग टू मी, बिकॉज आय क्वारल विथ हर. ओके, हे तुम्ही कोणाला तरी सांगताय तर ती तुमची दुसरी मैत्रीण किंवा तुमची आई तुम्हाला सांगते नाव देअर्स ओनली वन सोल्युशन, गो अँड से सॉरी टू हर. ठीक आहे, बोलत नाही आहे, देअर्स ओनली वन सोल्युशन, त्यावर आता एकच उपाय, यू गो टू हर अँड से सॉरी टू हर. तर अशा प्रकारे तुम्हाला या वाक्यांच्या अगोदर किंवा या डायलॉग्सच्या नंतर एक एक वाक्य जोडून तुम्हाला छोटे छोटे डायलॉग्स बनवायचे आहेत. नाव क्वेश्चन नंबर 7. फाइंड ऑल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स अँड फॉर्म्स यूज्ड इन द पोएम. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला शोधायचे या संपूर्ण कवितेतून. जसे की डू नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, डोंट प्रत्येक स्टांजामध्ये तुम्हाला दिसेल. इट्स म्हणजे काय, इट इज, म्हणजे ती तुम्हाला हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स मीन्स दोन शब्दांचं एकत्रीकरण करून एक जे संयुक्त रूप केलेलं असतं त्याला आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतो. मग हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही लिहायचा, डोंट डॅश करायचा आणि बाजूला त्याचा फुल फॉर्म पण लिहायचा आहे. डू नॉट, इट्स, इट इज, दॅट इज, बघा देअर्स, देअर इज, आय ॲम, यू वूड. अशा प्रकारे संपूर्ण या पोएममध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आलेले आहेत तेवढे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्हाला काय करायचे, शोधायचे आणि त्याचं फुल फॉर्म पण लिहायचा आहे. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. यू विल आणि त्यांचे फुल फॉर्म्स लिहायचे. सो तुम्हाला हा एक क्वेश्चन करायचा आहे. आणि आता आपण लँग्वेज स्टडीकडे बोलूया. लँग्वेज स्टडी व्याकरणाचा भाग आहे. ग्रामर, question with be and have. All of you remember that on 9 December I
taught you, I have taught you about the auxiliary verbs. I have taught you about auxiliary verbs. मी तुम्हाला 9 डिसेंबरला ग्रामरचा एक भाग शिकवला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बी आणि हॅवची रूपं शिकवली होती. लक्षात आहेत तुम्हाला? बीचं वर्तमानकाळी रूपं आहेत ॲम, इज, आर. भूतकाळी रूपं होती पा वर्तमानकाळी रूपं बीची ॲम, इज, आर. भूतकाळी रूपं होती वॉज आणि वेअर. त्याचप्रमाणे मी तुम्हाला त्याच दिवशी 9 डिसेंबरला आय हॅव टॉट यू अबाउट द फॉर्म्स ऑफ हॅवची रूपं तुम्हाला शिकवली होती. कदाचित तुमच्या लक्षात असतीलही, लिहिलेली पण असतील. हॅवची वर्तमानकाळी रूप होती हॅव, हॅज आणि पास्ट टेन्सवालं रूप होतं हॅड. आता इथे तुम्हाला काय सांगितलं आहे? इथे तुम्हाला याच रूपांचं उपयोग करून द ऑक्झिलरी व्हर्ब्स बी अँड हॅव फॉर्म क्वेश्चन्स विदाउट द हेल्प ऑफ डू. ही जी बीची जी रूपं आहेत ॲम, इज, आर. आता इथे आर आणि इज वापरलं आहे आणि इथे हॅवची रूपं वापरली हॅव आणि हॅज. वर्तमानकाळी रूपं वापरलीत फक्त, भूतकाळी रूपं नाही वापरली. तर त्यांनी सांगितलं आहे की या रूपांचा वापर करून क्वेश्चन्स फॉर्म करा. नाव स्टुडंट्स, I must tell you that if you use these forms of being, and if you make the question, the answer will yes or no. जर तुम्ही या बीच्या या रूपांचा उपयोग करून जर क्वेश्चन्स तयार करताय आणि जर ती रूपं तुम्ही क्वेश्चनच्या सुरुवातीला लावताय अशी, तर यांची उत्तरं येस किंवा नोमध्येच केवळ देता येतात. जसं की आता हा क्वेश्चन पहा. सुरुवातीला घेतलं आहे, आर यू रायटिंग अ स्टोरी? तू गोष्ट लिहितो आहेस? उत्तर काय येणार? येस, आय एम रायटिंग अ स्टोरी. इज शी गोईंग होम? घरी चालली आहे का ती? येस, शी इज. हॅव आय मेड अ मिस्टेक? मी मिस्टेक केली आहे का? चूक केली आहे का? हॅव यू रिटर्न दिस? तुम्हाला आठवत असेल हॅव आणि हॅजचा वापर आला की इथे क्रियापदाचं तिसरं रूप येतं, पास्ट पार्टिसिपल येतं. मी शिकवलं होतं त्यावेळेस तुम्हाला. हॅव यू रिटर्न दिस? हे तू लिहिलं आहेस का? हॅज ही गिवन यू अ बुक? त्याने तुला पुस्तक दिलं आहे का? म्हणजे यांची उत्तरं या प्रकारच्या क्वेश्चन्सना वर्बल क्वेश्चन्स म्हणतात. म्हणजे असं की वेन यू यूज these forms of verbs at the beginning of the sentence, it will make a question and it is called verbal question. या प्रकारच्या प्रश्नांना वर्बल क्वेश्चन्स असं म्हणतात. वर्बल म्हणजे ही क्रियापदं आहेत, हो की नाही? हॅवची रूपं असलेली ही क्रियापदं आहेत, वर्तमानकाळी रूपांमधली ही क्रियापदं आहेत. तर मग या क्रियापदांनी जेव्हा प्रश्नांची सुरुवात केली जाते तेव्हा त्या प्रश्नांना वर्बल क्वेश्चन्स असं म्हणतात. वर्बपासून सुरू झालेली म्हणून वर्बल क्वेश्चन, आणि त्यांचे आन्सर्स नेहमी येस किंवा नोने सुरू होणारे असतात. आता इथे काही WH क्वेश्चन्स पण दाखवले. WH क्वेश्चन्स म्हणजे WH या अक्षराने सुरू होणारे प्रश्न. आता हा वेअरवाला एक क्वेश्चन. वेअर दे रीडिंग देअर होमवर्क? त्यांनी त्यांचा होमवर्क वाचत होते का? असं पण उत्तर आहे. येस किंवा नोने उत्तराची सुरुवात तुम्ही करू शकता. आता हे खाली WH क्वेश्चन्स तयार केले, त्याच्यामध्ये पण या बीच्या वर्तमानकाळी रूपांचा वापर केला आहे, आर, इज, आर यांचा. इथे हॅवच्या वर्तमानकाळी रूपांचा वापर करून WH क्वेश्चन्स तयार केले. WHने सुरू होणाऱ्या शब्दांना आपण WH क्वेश्चन्स असं म्हणतो. जसं की वेअर आर यू गोईंग? वेअर आर यू लिव्हिंग? What is she painting? What is she cooking? Why are you laughing? Why are you crying? अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही तयार करू शकता. यांची उत्तरं मात्र WH क्वेश्चनची उत्तरं येस किंवा नोने नाही आहेत. तर या ठिकाणी त्याचं उत्तर द्यावं लागेल. जसं वेअर आर यू गोईंग? आय एम गोईंग टू स्कूल. व्हॉट इज शी पेंटिंग? शी इज पेंटिंग अ क्रिसमस ट्री. वाय आर यू लाफिंग?
I listened a joke. I heard a joke. What have you drawn? तू काय चित्र काढलंस? तू काय चित्र काढलेलं आहेस? I have drawn a Santa Claus. Why has he come? तो का आलेला आहे? Because he wants his notebook. कारण त्याला he wanted his notebook. त्याला त्याची वही हवी होती. Where have you put it? तू ते कुठे ठेवलेलं आहेस? I have put it in the cupboard. म्हणजे इथे WH क्वेश्चन्स जे असतात त्यांची उत्तरं लिहावी लागतील. पण जे वर्बल क्वेश्चन्स तयार होतात त्यांची मात्र उत्तरं वर्बल क्वेश्चन्सची येस ऑर नोमध्ये येतात. तर हा जो पूर्ण प्रश्न आहे हा कसा कराल, कसा सोडवायचा? तर तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आधी पुस्तकातला आणि सेम तशाच टाईपचा आणखी एक प्रश्न आरने सुरू होणारा खाली लिहायचा आहे. इजवाला हा प्रश्न लिहायचा, आणखी तुम्ही एक केलेला प्रश्न लिहायचा. वेअरवाला एक प्रश्न लिहायचा, आणखी तुम्ही एक केलेला प्रश्न लिहायचा. हॅववाला एक प्रश्न, तुम्ही एक केलेला प्रश्न. क्रियापदं वेगळी वापरा. आता जसं की हॅव आय मेड अ मिस्टेक, इथे तुम्ही वेगळं एखादं वापरू शकता. कसं? हॅव आय रिटन अ पोएम, मी पोएम लिहिली आहे. हॅव यू रिटन दिस, हॅव यू ब्रोकन दिस, हे तू तोडलास. म्हणजे रिटर्नच्या जागी तुम्ही क्रियापद बदला. हॅज ही गिवन यू अ बुक, हॅज ही इटन युअर टिफिन. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन्स तयार करायचे. इथे पण सेम, इथे पण तुम्ही वेअरवाला हा प्रश्न लिहायचा आणि तुमच्या मनाचा एक प्रश्न बनवायचा. वॉटवाला पण एक प्रश्न पुस्तकातला, एक तुमचा. वायवाला एक प्रश्न तुमचा, एक पुस्तकातला. असे हे प्रश्न तुम्हाला काय करायचे, तयार करायचे आहेत. सो तुम्हाला आज हे संपूर्ण पेज जे आहे ते सॉल्व करायचं आहे आणि याचा अभ्यास आज किंवा उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत पाठवायचं आहे. आणि मी तुम्हाला याच्या काही क्लिप्स पण पाठवते, यूट्यूब क्लिप्स, त्यासुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला हे सोडवताना त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. अक्षर चांगलं काढा आणि हे जर तुम्हाला असं कॉलममध्ये लिहिता येत नसेल किंवा कॉलम पुरे पडत नसेल तर तुम्ही काय करा, एक वाक्य लिहून त्याच्या खाली सिच्युएशन असं लिहून, सिच्युएशन असं लिहायचं आणि आडवं ते वाक्य तिथे लिहू शकता. त्याच्या खाली स्पीकर असं लिहून तो स्पीकर कोण आहे ते वाक्य तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हा अभ्यास करून तुम्हाला आज किंवा उद्या सकाळी 12पर्यंत पाठवायचा आहे.